महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची महामार्गावर वर्दळ वाढली आहे आणि मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे। फिरायला जाणारे लोक आणि त्यांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी सध्या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर पाहायला मिळते। शनिवार रविवार त्याचबरोबर नाताळची सुट्टी यामुळे आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडलेले नागरिक आणि त्यामुळे रस्त्यावर झालेली ही गर्दी। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी खरात सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, सलगच्या सुट्ट्या आणि त्यामुळे मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। की सागर, आपण पाहू शकतो की सलग सुट्ट्या असल्याकारणाने सध्या सर्वत्र आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते। दुसऱ्या दिवशी हे बोरघाट सध्या आता जाम झालेला आहे, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर 6 जुन्या ज्या मार्गावरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला ती पाहायला मिळते। व तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वेला खालापूर टोल नाका ते अमृत अंजन ब्रिज व तसेच खंडाळा लोणावळा एक्झिट पर्यंत वाहनाच्या लांबच लांब सध्या रांगा असल्याचं आपल्याला चित्र देखील पाहायला मिळत आहे। मात्र मुंबई पुणे जुन्या मार्गावर बोरघाटात पुण्याकडे जाताना खोपोली ते खंडाळापर्यंत कमीत कमी 10 ते 12 किलोमीटरच्या पर्यंत वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। त्यामुळे नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे तसेच पर्यटक व मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्यामुळे सध्या खोपोली व रायगड नजदीक मोठी वाहतूक कोंडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व तसेच वाहतूक पोलीस देखील ही वाहतूक कोंडी आहे ते निस्तारण्याचा प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच रवी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।